हॅलो स्टुडंट्स, माझं नाव मनीषा दत्तात्रय वागचौरे, ज्युनियर कॉलेज लेक्चरर ॲट प्राध्यापक दिवदेवधर क्रीडा प्रबोधिनी ज्युनियर कॉलेज म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम. नमस्कार. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच क्रीडा प्रबोधिनीचे असिस्टंट डायरेक्टर व क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य आदरणीय सुहास पाटील सर यांच्या उपक्रमातून, सहकार्यातून आणि मार्गदर्शनातून त्यांनी क्रीडा प्रबोधिनीच्या नावानं यूट्यूब चॅनल हा सुरू केलेला आहे. हा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा एक हेतूच असा आहे की विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला शिक्षण पोचवायचं आहे, आमचे विषय त्यांच्यापर्यंत पोचवायचे आहेत. हा उपक्रम अतिशय चांगला आहे. ऑनलाईन आम्ही आमच्या सर्व विषयांची ओळख आणि सर्व विषयांचा कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं विद्यार्थ्यांनो, आपण आता बघतोय की परिस्थिती थोडी वेगळी आहे. कोविड-19चा पण प्रभाव आहे आणि एज्युकेशन तुम्हाला दिलं पाहिजे आणि एज्युकेशन देण्यासाठी हा जो उपक्रम आपल्या क्रीडा प्रबोधिनीने सुरू केलेला आहे हा अतिशय चांगला उपक्रम आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो, मी 12वी वाणिज्य बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचं तुम्हाला आज इंट्रोडक्शन सांगणार आहे. याच्यामध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा अभ्यासक्रम यावर्षी बदललेला आहे. याचा पॅटर्न पण परीक्षेचा बदललेला आहे आणि याचा पॅटर्न आहे 80+20. 80 गुणांचा लेखी पेपर असणार आहे आणि 20 गुणांची MCQ असणार आहे. MCQ मध्ये 4 गुणांचे 5 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स असेल, जर्नल एंट्रीज असतील, स्पेसिमेन असेल, एखादं रेशो कॅल्क्युलेट करायला सांगतील किंवा एखादा अकाउंट ओळखायला सांगतील. मुलांनो, 80+20 = 100 असा ह्या विषयाची गुण बोर्डाने दिलेली आहे. बोर्डाने अतिशय असा सुंदर हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि ह्या अभ्यासक्रमामध्ये एकूण त्यांनी 10 धडे ठेवलेले आहेत. त्यातला पहिला धडा आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म. याच्यामध्ये पार्टनरशिप फर्मचं मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप फर्म, त्याच्यानंतर पार्टनरशिप फर्मचे फीचर्स, त्याच्यानंतर पार्टनरशिप फर्म जेव्हा तयार होते तेव्हा त्याची डीड तयार केली जाते. सो द मीनिंग अँड द कंटेंट ऑफ द पार्टनरशिप डीड. त्याच्यानंतर जर पार्टनरशिप डीड नसेल तर पार्टनरशिप फर्म अकाउंट कसं तयार करते. त्याच्यानंतर पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनरशिप फर्मचा ॲक्ट 1932 याची सुद्धा माहिती त्याच्यात देण्यात आलेली आहे. आणि पार्टनरशिप फर्म जे फायनल अकाउंट तयार करते ते फायनल अकाउंट तयार करताना पार्टनरशिप फर्मला 3 स्टेटमेंट करावी लागतात. पहिलं म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, दुसरं म्हणजे P&L अकाउंट आणि तिसरं म्हणजे बॅलन्स शीट. विद्यार्थ्यांनो, बोर्डाने याला अभ्यासक्रमामध्ये याला जास्त गुण ठेवलेले आहेत. या घटकाचा, या धड्याचा जो तुम्ही अभ्यास केला तर जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळतील. लक्षात घ्या. सेकंड लेसन आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे नफा न कमवणारी संस्था. आता नफा न कमवणाऱ्या संस्थांची कुठली उदाहरणं आहेत तर स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत, ट्रेड असोसिएशन्स आहेत, विद्यार्थ्यांनो चर्चेस आहेत, टेम्पल्स आहेत. अँड अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स मध्ये आपण बघणार आहोत की मीनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न अँड इट्स फीचर्स. सेकंडली आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत द मीनिंग अँड द नेचर ऑफ द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. नेक्स्ट आपण बघणार आहोत की हाऊ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज डिफर फ्रॉम इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अँड देन लर्न हाऊ टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड हाऊ टू प्रिपेअर बॅलन्स शीट. आणि याच्यामध्ये आपण आणखीन एक लर्न करणार आहोत की प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मधला फरक. विद्यार्थ्यांनो, या टॉपिकला सुद्धा जास्त मार्क ठेवण्यात आलेले आहेत आणि हा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला 2 स्टेटमेंट करावी लागतात. पहिलं स्टेटमेंट आपण करतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसरं स्टेटमेंट आपण करतो बॅलन्स शीट. त्याच्यानंतर तिसऱ्या धड्याचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे पार्टनरशिपमध्ये बदल होतो. त्यात त्यांनी पहिला बदल असा सांगितलेला आहे की तिसऱ्या धड्याचं नाव आहे ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. ऍडमिशन ऑफ अ पार्टनर म्हणजे नवीन पार्टनर येतो. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की टू नो द मीनिंग ऑफ ऍडमिशन ऑफ अ पार्टनर, देन टू नो द इफेक्ट्स ऑफ ऍडमिशन ऑफ अ पार्टनर वेन जेव्हा नवीन पार्टनर येतो. सो ही कम्स विथ द कॅपिटल आणि गुडविल. मग गुडविलच्या ट्रीटमेंट कशा असतात. त्याच्यानंतर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो इथं आपल्याला काढावे लागतात. नवीन पार्टनर आल्यामुळं ॲसेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन होतं ते याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. आणि विद्यार्थ्यांनो, कॅपिटलची रचना पण बदलते. ते कॅपिटल नवीन पार्टनर आल्यामुळं कॅपिटलमध्ये कसा बदल होतो ते पण आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. या प्रकारचा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला 3 स्टेटमेंट करावी लागतात.
पहिलं स्टेटमेंट रिव्हॅल्युएशन अकाउंट, दुसरं स्टेटमेंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं आहे बॅलन्स शीट. त्याच्यानंतर चौथ्या धड्याचं नाव आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर म्हणजे एखादा पार्टनर पार्टनरशिप फर्म मधनं रिटायर्ड होतो. याच्यामध्ये आपण बघणार आहोत की मीनिंग ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर, व्हॉट आर द इफेक्ट्स वेन पार्टनर इज द रिटायर्ड ऑन पार्टनरशिप फर्म, रिटायरमेंट ऑफ पार्टनर जेव्हा तो रिटायर्ड होतो, सो हाऊ मच अमाउंट पेएबल टू द रिटायरमेंट पार्टनर, व्हॉट ट्रीटमेंट ऑफ गुडविल अँड अकाउंटिंग प्रोसिजर, देन वेन रिटायरिंग पार्टनर गोज आउट ऑफ द पार्टनरशिप फर्म, सो हाऊ मच अमाउंट इज पेएबल टू हिम. ते सगळं आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. या रिटायरमेंट ऑफ अ पार्टनरचा प्रॉब्लेम सोडवताना सुद्धा 3 स्टेटमेंट करावी लागतात. पहिलं स्टेटमेंट आपल्याला करावं लागतं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, दुसरं स्टेटमेंट आपण करतो दॅट इज अ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं आपण करतो बॅलन्स शीट. त्याच्यानंतरचा पुढचा धडा आहे डेथ ऑफ अ पार्टनर. 5व्या धड्याचं नाव आहे डेथ ऑफ अ पार्टनर. डेथ ऑफ अ पार्टनर म्हणजे एक्झिस्टिंग पार्टनर मधला एखादा पार्टनरची डेथ होते. मग डेथ झाल्यानंतर नंबर ऑफ रेशोज आपल्याला त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करावे लागतात. डेथ ऑफ अ पार्टनरमुळे कॅपिटलचं स्ट्रक्चर कसं बदलतं ते आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. डेथ ऑफ अ पार्टनर झाल्यानंतर डिसीज पार्टनरचा जो एक्झिक्युटिव्ह असतो त्याला किती अमाऊंट द्यायची असते ते सुद्धा आपण याच्यात कॅल्क्युलेट करतो. विद्यार्थ्यांनो, हा प्रॉब्लेम सोडवताना सुद्धा आपल्याला 2 किंवा 3 स्टेटमेंट करावी लागतात. पहिलं करावं लागतं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं आणि तिसरं म्हणजे आपल्याला काही वर्किंग नोट प्रॉफिटच्या, गुडविलच्या आणि एक्झिक्युटिव्ह किती पैसे मिळणार आहेत याच्या करावं लागतात. विद्यार्थ्यांनो, ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ यापैकी 2 प्रॉब्लेम येतात. एकच प्रॉब्लेम आपल्याला सोडवावा लागतो. नेक्स्ट लेसनचं नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, डिझोल्युशन म्हणजे पार्टनरशिप फर्म बंद होणं. मग डिझोल्युशन म्हणजे पार्टनरशिप फर्म बंद होणं. याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की मीनिंग अँड फीचर्स ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, व्हॉट आर द रिझन्स ऑफ द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, when the firm is dissolved, what's effects on the capital of the existing partner, what are the accounting treatments on partnership firm, and how much आपण इथं डिझोल्युशनच्या 2 मेथड शिकणार आहोत, सिंपल डिझोल्युशन अँड इन्सॉल्व्हन्सी डिझोल्युशन. हा प्रकारचा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला 3 स्टेटमेंट्स करावे लागतात. पहिलं रिअलायझेशन अकाउंट आपण करतो, दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट करतो आणि तिसरं आपण करतो इथं बँक अकाउंट. विद्यार्थ्यांनो, एक लक्षात घ्या, बॅलन्स शीट याच्यामध्ये केली जात नाही आणि बोर्ड याच्यावरती प्रश्न टाकताना एक म्हणजे जर्नल किंवा लेजर यापैकी एकच याच्यावर काहीतरी येतो, पण जर्नल एंट्रीज तुम्हाला लर्न कराव्या लागतील. नेक्स्ट टॉपिकचं नाव आहे बिल्स ऑफ एक्सचेंज. आता बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणजे काय? बिल्स ऑफ एक्सचेंज हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये वापरतात. बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये आपण बघणार आहोत बिल्स ऑफ एक्सचेंजचं मीनिंग, बिल्स ऑफ एक्सचेंजची डेफिनेशन आपण बघणार आहोत. त्यानंतर बिल्स ऑफ एक्सचेंजच्या व्हेरियस पार्टीज आपण इथं बघणार आहोत. तर बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये कुठल्या पार्टीज असतात? ड्रॉवर असतो, ड्रॉई असतो, पेई असतो, या सगळ्या पार्टीज आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. बिल्स ऑफ एक्सचेंजच्या आपण सर्टन केसेस बघणार आहोत. डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, ऑनर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, डिसऑनर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज आणि याच्यामध्ये स्पेसिमेन प्लस जर्नल एंट्री असं याला युनिट दिलेलं आहे. त्यामुळे बिल्स ऑफ एक्सचेंजचा जर तुम्ही स्पेसिमेन लर्न केला, जर्नल एंट्रीज लर्न केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. नेक्स्ट टॉपिक आहे कंपनी अकाउंट्स. या कंपनी अकाउंट्स मध्ये आपण बघणार आहोत इश्यू ऑफ शेअर्स. आता इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे शेअरचे किती प्रकारचे आहेत? तर 2 प्रकार आहेत, प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स आणि शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की रिलायन्स कंपनी, इन्फोसिस कंपनी जेव्हा शेअर्स विकतात ते पब्लिकली विकतात का प्रायव्हेटली विकतात, पब्लिक सबस्क्रिप्शन, प्रायव्हेट सबस्क्रिप्शन, त्याच्यानंतर ओव्हर सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन. शेअर्सच्या 3 किमती आहेत, ॲट पार, ॲट प्रीमियम आणि ॲट डिस्काउंट. या पण आपण शिकणार आहोत विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर कॉल इन एरियर्स, कॉल इन ॲडव्हान्स या 2 कॉन्सेप्ट पण आपल्याला शिकायच्या आहेत. याच्यामध्ये केवळ जर्नल एंट्रीजच विचारल्या जातात. नेक्स्ट अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हे नेक्स्ट लेसनचं नाव आहे. अनालिसिस म्हणजे काय करायचं? तर कंपॅरिझन करायचं फायनान्शियल स्टेटमेंटचं. मागच्या वर्षीचं कंपॅरिझन या वर्षाशी करायचं. हा पण टॉपिक याच्यामध्ये मीनिंग, नीड, इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट. त्याच्यानंतर देअर आर द नंबर ऑफ द टूल्स फॉर मेकिंग द अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल
स्टेटमेंट्स अनालिसिस करताना आपल्याला काही रेशोज असतात, परचेस रेशो, सेल्स रेशो, लिक्विड रेशो, हे रेशो पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतात. विद्यार्थ्यांना सूत्रपाठ केली आणि रेशोज काढले तर आपल्याला फुल मार्क मिळतात. लास्ट टॉपिक आहे कम्प्युटर इन अकाउंटिंग. विद्यार्थ्यांनो, अकाउंट हे ॲक्युरेट होण्यासाठी आणि फास्ट होण्यासाठी हे कम्प्युटरद्वारे जर अकाउंट केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर इन अकाउंटिंग, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ कम्प्युटर अकाउंटिंग, व्हॉट आर द देअर आर मेथड्स ऑफ कम्प्युटर इन अकाउंटिंग, व्हॉट आर द देअर आर द अकाउंटिंग पॅकेजेस कुठली आहेत, जसं आहे की टॅली आहे विद्यार्थ्यांनो, फॉक्स प्रो आहे. असं हे सगळं याच्यामध्ये थिअरॉटिकल प्रश्न या लेसन्सवरती विचारला जातो. विद्यार्थ्यांनो, अभ्यासक्रमामध्ये 1 ते 10 लेसन्स दिलेले आहेत. 1 ते 10 लेसन्सचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांनो, मी वर्गात गेल्यानंतर बीकेच्या विषयाचा विद्यार्थ्यांना एकतर कंटाळा आलेला असतो किंवा एक तर तो विषय त्यांना फार अवघड वाटतो, पण मला फार अजब वाटतं. कारण जर तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली, त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित त्याचा सराव केला, प्लॅनिंग केलं, रिव्हिजन केलं, तर हा विषय नक्कीच तुम्हाला आणि मन लावून जर त्याचा अभ्यास केला विद्यार्थ्यांनो, तर याला घाबरायचं असं काही कारण नाहीये. मन लावून जर तुम्ही अभ्यास केला तर या विषयाची तुम्हाला अतिशय असा हा प्रॅक्टिकल विषय आहे. जास्तीत जास्त मार्क मिळून बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच तुमचं पर्सेंटेज वाढायला मदत होईल. विद्यार्थ्यांनो, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय त्याबद्दल तुम्ही मला सांगायचं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पहिल्या लेसन्स कव्हर करणार आहे आणि मला जे काही तुम्हाला वाटतंय ते पीडीएफच्या स्वरूपात मी तुम्हाला पाठवणार आहे. आणि मी बालभारतीच्या पीडीएफ ऑलरेडी तुम्हाला पाठवलेले आहेत. ई लायब्ररी बुक पण आहेत, त्यातनं तुम्ही 12वीचं हे बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचं बुक हे डाउनलोड करून घ्या. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्ही व्यवस्थित यशस्वी व्हा आणि असंच ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. ही संधी आम्हाला जी दिलेली आहे प्रशासनानं, त्या प्रशासनाचं सुद्धा केवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि विद्यार्थ्यांनो, मी आता इथं थांबते. थँक्यू.